ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपल्या समोर अलीम शेख बिडकीन येथील महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता लाच घेताना रंगेहात पकडले। महावितरण उपविभागीय कार्यालय बिडकीन येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता महेश काशीनाथ घावट यांना 20,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। ही कारवाई 11 मंगळवारी रोजी बिडकीन महावितरण कार्यालयासमोरील रसवंती गृह करण्यात आली। पैठण तालुक्यातील टाकडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील 5 सौर ऊर्जा पंपाचा अर्ज केला होता। अर्ज मंजुरीसाठी शासकीय शुल्क भरल्यानंतरही महावितरण अधिकारी महेश घावट यांनी 25,000 रुपयांची लाच मागितली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 20,000 रुपये ठरवण्यात आली। तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। ठरल्याप्रमाणे महेश घावट यांनी एका रसवंती दुकानावर 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्या रंगेहात पकडले। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव, पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरगोजे, आत्माराम पैठणकर व पोलीस अंमलदार चालक टाटे यांच्या पथकाने केली। महावितरण कार्यालयातील नागरिकांकडून शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्याने अनेक प्रकार याआधी उघड झाले आहेत। या घटनेनंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी वर कारवाई करण्यात यावी। ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकीन।